प्रचंड आहे. लाळ असती, लस असती, जेवताना ती असते ना, ती शरीराला लागते. ती आता जेवणाबरोबर न जाता असे थुक्या पोटात चालली, ती आता उलटीतून बाहेर यायला लागली. मी म्हणून त्यामुळे काळजी आहे पाटील. म्हणून मी अतिशय काल आम्ही रात्री जो 1:30 वाजेपर्यंत बसून ड्राफ्ट केला सगळा, जे वाटला मला, जे काही सुधारणा करायची म्हणून तर आपल्याला दाखवलं. कशावर लिहिले ना, त्यांनी लिहिलं ना आता. नाही, ते नाही लिहिलेलं. जनगणना लिहिलं ना हो. जनगणना म्हणजे काय नाही. जनगणना थकीत आहे. जनगणना आणि गॅझेट एकदा जनगणना पाटील सगळे जाते. म्हणजे मी काही समाधान करत नाही तुम्हाला. हैदराबाद गॅझेट जनगणना दोनच शब्द आहेत. अं? त्यांनी सांगितलं जनगणना गॅजेटनुसार ग्राह्य धरून 1967 पूर्वीचा महसुली पुरावा धरावा. याच्यात ओळ काय टाकायची? समजा तुम्ही आपण ते गॅजेटचा जे आर काढला, पण यांचं असं म्हणणं आहे आता नव्यानं की जनगणनेनुसार गॅजेटची गॅजेट काय धरून 1967 म्हटलं ते ना खालची ओळ काय आहे त्याच्यात आहेच ना मग खालची ओळ 1967 पूर्वीचा कुणबीच प्रमाणपत्र आपण 67च्या पूर्वी म्हणजे जी 81 ची 92 ची जनगणना झाली ना, तिथं त्यांनाच आहे. आणि त्यानुसार सांगतो प्रयत्न करतो. शेवटची लाईन आमची आधार. तुम्ही जे म्हणताय ते दलिल आहे, फक्त समजून घ्या थोडक्यात तरी लिहायलो आपण. हा बघ, 1967 पूर्वी ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचा प्रतिज्ञापत्र सादर करावं. प्रतिज्ञापत्र राहत असेल तर नाही महसुली पुरावा तर प्रतिज्ञापत्र. या प्रतिज्ञापत्राच्या आधारित दिलेल्या अनुषंगाने पुराव्याच्या सक्षम प्राधिकरण यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व त्याचा दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय देतील. तुम्ही काय म्हणताय? 67 पूर्वीचा महसूल पुरावा आहे, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र त्यानुसार देण्यात यावे. हे काय म्हणते? अहो हे काय म्हणते? त्या चौकशीच्या आधारे कोणत्या 1967च्या कोणत्या चौकशीच्या 67च्या त्या चौकशीच्या आधारे फक्त मधला पॅरेग्राफ 67ला जोडायला लागेल आपल्याला. चर्चानी वाचताना तर आपल्याला एकूण वाचायला लागतं, पण ही पॅरेग्राफ तिथं जोडू 67ला. 1967च्या त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकरण अर्जदारास कुणबी जातीचा प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय देतील. हा उल्लेख आधार होऊन जातो संपला. त्याच्या आईचा आधार बरं द्या बा, या आधार हे आधार द्या. पाटील, याला काही अडचण नाहीये. तसंच हे बाबा इतकं दगडा इतके हे आंदोलन सुरू झाल्यापासून इतके अभ्यासक झाले, दगडाखाली चुने गेल्यापासून नावेच झाले. आधी कुठं गेलते कुठं नाही. मी मग लढतोय यांना नाही तो हे जुने या सगळ्या लोकांना मी माझा अभ्यासक नेमतो. याच्यामध्ये क्लास करून घेतो एकदा माझा की याच्यात काय सुधारणा करायची. मला जंगलाच्या गोळ्या संकट व्हावं लागतात. बारकाल्या गोळ्यानं काही नव्हतं, ते येडच करते. मी अर्ध पागल केले मला ते जनगणनेचा आणि गॅजेटच्या ग्राह्य धरून 67 प्रमाणे मराठा समाजाचा ऍड करायची. आपला तो प्रोपोशनल जो दिला ना आपण, अध्यक्ष तो जे आर जो आपण त्यावेळी काढला ना, आणखीन काही आता आणखीन काही आता नाही काही. उपसमितीच्या जे दर मंगळवारी बैठका व्हायच्या कॅबिनेटच्या, त्या उपसमितीच्या काही झालं तरी चालतात, पण फक्त महिन्याला एकदा तुम्हाला त्यांनी फॉलो 15 दिवस लिहिले त्यांनी. दर आठवड्याला नाही आता आपण लक्ष ठेवू ना. आपण पण त्याचा करेक्ट आन्सर ओबीसी प्रमाणे सांगितलं ना मला आल्यावर. हवा म्हणले ओबीसीच्या धर्तीवरती ECBC ला मेजर शिष्यवृत्ती पण झाला होता ना, ते 80,000 मुलांचं, तो आपण मागे लागतो पहिली झालेली. आणि एसीबीसीचा जो नियम आहे ना, त्याप्रमाणे जे अभ्यासक्रम आहेत ना, 7 किलो नाव करायचे, ते 15 आपले 1500 होतील, त्याचे 23 आपले 2300 होतील. मान्यच केलं आपण. फक्त आदेश निघायचे राहील त्याच्यामध्ये. विद्यार्थी नुकसान होऊन देणार नाही. फक्त PhD तुम्हाला मान्य काय नाही केलं शक्य तुम्हाला माहित नाही किती PhD करणार. आता ते हॉस्टेलचं पण ते म्हणतात, आता ते GR काढलंय ना.
काय म्हणतात आपल्याला आपल्या साथीच्या होस्टेलमध्ये